कळलं? त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालं. आता कोण एकनाथ शिंदे, त्यांनी इतक्या जागा मिळाव्यात? कोण? त्या आंध्रमधल्या एका पक्षाला सिने अभिनेत्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकतो. हा, 21 जागा जीता है, 21. एक फिल्म एक्टर का पार्टी है कोई, 100% रिजल्ट. दूसरी बात है, महाराष्ट्र में यही हुआ ना. बीजेपी ने जितनी सीटें लड़ी थी 99% उनको रिजल्ट मिला है. 99. कौन है ये लोग? क्या किया? एकनाथ शिंदे, अजित पवार, असे कौन सा महान कार्य, असं कोणतं महान कार्य केलं या लोकांनी? स्पेसिफिक प्रश्न आहे या न्यायालयासंदर्भातला स्पेसिफिक प्रश्न आहे की मग समजा जर तुम्हाला फक्त तारखा मिळत आहेत, त्या व्यतिरिक्त काही होत नाहीये, तर वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. वाट पाहणे इतकाच पर्याय नाही. तरीही या देशात दुर्दैवानं आम्हाला न्यायालयाच्या दारात जावं लागतं. स्वतः उद्धव ठाकरे या बाबतीत न्यायालयाच्या बाबतीमध्ये निराश आहेत. प्रत्येक वेळा सरन्यायाधीश बदलले की त्यांच्याविषयी काहीतरी छापून येतं, किती न्यायप्रिय आहेत, किती सत्यवादी आहेत, किती रामशास्त्री आहेत. मग चंद्रचूड असतील, मग भूषण गवई असतील, मग अमुक असतील. पण इथे कोणीही रामशास्त्री नाही, सगळे दामशास्त्री आणि कामशास्त्री आहेत. एवढंच सांगतो. विलीनीकरणाचा विषय काढतात त्यावर